बीड जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। मी बीड तालुक्यातील पाली शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय हे ज्वारीचं पीक जे आहे, उभं ज्वारीचं पीक, या पिकामध्ये काल वादळी वारा देखील होता आणि या पावसामुळे अक्षरशः जे काढणीला आलेलं पीक आहे, समोर पाहतो आपण हे कणीस आहे आणि या कणसामध्ये माती गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आता पाण्याने भिजल्यानंतर काढणीला आलेली ज्वारी जर अशा पद्धतीने भिजली तर ज्वारी काळपट पडते आणि त्याला भाव मिळत नाही आणि खाण्या योग्य सुद्धा राहत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। विशेषतः शेजारी जर बघितलं तर भाजीपाला वर्गीय जे पिकं आहेत त्याचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे। हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये हा काढणीला आलेला प्लॉट होता। मात्र या ठिकाणी काल झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे अक्षरशः टोमॅटोचा आपण काय परिस्थिती झाली हे देखील पाहतोय। हा मोठाची मोठा प्लॉट आहे। विशेषतः अशाच पद्धतीची परिस्थिती ही भाजीपाला वर्गीय पिकं, त्याचबरोबर ज्वारी, गहू, हरभरा हे काढणीला आलेलं होतं आणि त्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। विशेषतः जे काही फळबाग आहेत, आंब्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आंब्याच्या ज्या कैऱ्या आहेत ते देखील पडल्या आहेत। त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा हिरावून घेतलेला आहे आणि म्हणून एकूणच या संदर्भातले सगळे पंचनामे करावेत आणि पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। बीड जिल्ह्यामध्ये वळवणी आहे, परळी, तेलगाव, त्याचबरोबर बीड तालुक्यामध्ये देखील हा प्रचंड असा कालचा झालेला पाऊस आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीची मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड।